सात्विक कुटुंब आहे, सात्विक. आणि हे पाकिस्तानात फिरायला जातात. म्हणजे पाकिस्तानात कोण का फिरायला जाईल, पण हे जातात. त्यांची प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे आणि भरत सरांची ह्या सगळ्यांपेक्षाही एक वेगळी स्टाईल आहे. ते धुरंधर जोशी, फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी स्वतःला एक नाव दिले, धुरंधर जोशी. ऑलरेडी कॅरी ऑन स्पाईंग हे इंग्लिश नाटक आहे, ज्याचं हे मराठी रूपांतर आहे. मी असं झालं, ही असं पण काम करते. कारण की तू सिरियल केली नस तिच्याबरोबर म्हणून. नाही, पण मला माहिती आहे सगळं काय करते ती. कॅरी ऑन स्पायगिरी. नाटक हे वेगळ्या प्रकारचं आहे, वेगळ्या शैलीतलं आहे, विनोदी आहे. भरत दाभोळकरांची एक वेगळी स्टाईल आहे आणि त्या स्टाईलमध्ये हे नाटक आहे. थोडासा उपहास आहे, थोडासा ब्लॅक ह्युमर आहे आणि सगळंच आहे. आणि प्रत्येक वाक्यात विनोद भरलेला आहे आणि लोक नक्कीच हसणार आहेत, टाळ्या वाजवणार आहेत आणि पैसे पूर्णपणे वसूल करणारी कॉमेडी आहे ही. कुठलंही टेन्शन न घेता नाटक बघा आणि भरपूर हसा. एवढंच ह्या नाटकाबद्दल सांगेन. बाकी आमच्या नाटकात काय आहे, कोण आहे, कसं आहे हे बघायचं असेल तर शुभारंभाच्या प्रयोगाला या, अनेक प्रयोगांना या आणि येत राहा. ही माझी बायको, सुंदर पत्नी म्हणजे आशालता. आणि ही माझी मुलगी वाया गेलेली. हो, वाया गेलेली ट्विंकल. जरा जाड झाली की क्विंटल असं म्हणतो आम्ही हिला. पण ती होणार नाही हे माहिती आहे आम्हाला. पण ही माझ्या मुलीचं काम करते आणि ही बायकोचं काम करते आहे. आणि मी अनंत माधव जोशी, आमची केटरिंग सर्व्हिस आहे आणि आम्ही खूप वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. आमचा अनुभव म्हणजे आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडे बघून जे असं वाटतं ना की बापरे, आता आपल्याला टेन्शनच आलंय, ह्यांच्याशी बोलूया का, काय काय म्हणतील सर वगैरे, असं काहीही नाहीये. ते इतकी ते सगळं वातावरण इतकं लाईट करतात, खूप हलकं इतकी करतात. मजा मस्ती गंमत करत करत आम्ही आत्तापर्यंत रिहर्सल करत आलो. आत्ता आमची रंगीत तालीम आहे असंही आम्हाला वाटत नाहीये. खरं तर ती मजा मस्ती चालूच आहे आणि ते अतिशय स्ट्रेट फेस ह्युमर आहे त्यांचा. त्याच्यामुळे ते गंमत करतायत काय सिरियसली बोलतायत हे थोडं थोडं टेन्शन यायचं आम्हाला Correct. सुरुवातीला की बापरे, आपण हसायचंय का नाही हसायचंय वगैरे. पण आता आम्हाला लक्षात आलंय की त्यांचा ह्युमर काय आहे, जो थोडासा वेगळा आहे, थोडासा तिरका आहे असं त्यांचा ह्युमर. पण त्याच्यातच गंमत आहे. म्हणजे ते विनोद करतात. इट इज हिलॅरियस. यू हॅव टू काय म्हणते एक्सपिरियन्स टू बिलीव्ह हिम. खरं तर खूप वेगळा एक्सपिरियन्स झाली. खूपच वेगळा एक्सपिरियन्स, पण खूपच मजा आली आम्हाला काम करताना आणि त्यांच्याबरोबर. येते ऑफकोर्स. आणि ते नाटकात असणार आहेत. हां. हे एक छोटूसं सरप्राईज आहे, पण ते तुम्हाला ह्याच्यावरनं पोस्टरवरनं कळलंच असेल. त्यामुळे ते नाटकात पण असणार आहेत. ते आमचं मेन अट्रॅक्शन आहे असं तेच Yes. म्हणतात खरं तर. की मी येणार आहे, 2 सीन करणार आहे, बाकी तुम्हाला सगळ्यांना खाऊन टाकणार आहे टाईप्स. सो ते खरंच आम्हाला खाऊन टाकणार आहेत त्या 2 सीन्समध्ये. त्यामुळे त्यांच्याबरोबर ते कसं काम करतात, त्यांचे अनुभव, ते सगळं जे शेअर करत असतात आमच्याबरोबर, तेच इतकं मस्त आहे ऐकायला, नुसतंच बसून ऐकायला सुद्धा, की इट इज फॅन्टॅस्टिक टू जस्ट नो धिस पर्सन बेसिकली. आय एम व्हेरी ब्लेस्ड, ग्रेटफुल. भरत सर, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, या अशा नावांबरोबर मला काम करायला मिळतं आहे. खूप शिकायला मिळतं आहे बेसिकली. आय वॉज लाईक, ओ माय गॉश, हे होतं आहे का, खरंच हे होणार आहे का, आणि मी तुमच्याबरोबर काम करतीये का. जोपर्यंत हे कन्फर्म झालं नव्हतं माझं कास्टिंग, तोपर्यंत मला विश्वास नव्हता की हो मी हे करतीये. पण जेव्हा मला असं कन्फर्म झालं, ज्या दिवशी कॉस्ट्युम्स घेतले विकत मी स्वतः जाऊन तेव्हा मला विश्वास बसला की नो, येस, आय एम डुईंग दिस. आणि खूप छान आहे, खूप मजा आहे, खूप वेगळा विषय आहे. कारण एकंदरीत आपण मराठी नाटकात एक घरगुती विषय असतात, घर असतं, फॅमिली ओरिएंटेड नाटकं असतात. इथेही आहे फॅमिली, पण जी अजिबात नॉर्मल फॅमिली नाही आहे, ते वेडे आहेत सगळे. वेडी फॅमिली आहे. अशा फॅमिलीज असतील आय गेस रिअल लाईफमध्ये. पण इथे आमचे जे धुरंधर जोशी, फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी स्वतःला एक नाव दिले, धुरंधर जोशी. आणि हे एक सात्विक कुटुंब, जे सात्विक कुटुंब आहे, सात्विक. आणि हे पाकिस्तानात फिरायला जातात. म्हणजे पाकिस्तानात कोण का फिरायला जाईल, पण हे जातात. आणि तिकडे जाऊन ते अडकतात, त्यांची फजिती होतीये आणि त्यातनं ते कसे बाहेर सुटतात, ही एकंदरीत मला स्टोरी वाटलं आहे. सगळी स्टोरी सांगून टाकते आता ही. नो नो नाही, ही एकंदरीत स्टोरी आहे जी फुल ऑन तुफान ह्यात कॉमेडी असणार आहे. आणि जी कॉमेडी भरत सरांच्या स्टाईलमध्ये आहे. ऑलरेडी कॅरी ऑन स्पाईंग हे इंग्लिश नाटक आहे, ज्याचं हे मराठी रूपांतर आहे.
आणि ते खूप गाजलेलं नाटक आहे. अतिशय म्हणजे लोक हसून हसून वेडे होतात त्या नाटकात, ते नाटक बघून, जे पहिल्यांदा आम्ही आता मराठीत करणार आहोत. आणि या आय एम व्हेरी एक्सायटेड. मी पाहिलंय कॅरी ऑन स्पाईंग इंग्लिशवालं, पण ॲक्च्युली आत्ता जे मी इकडे आपल्याला बघतीये हे खूप वेगळं दिसतंय, कारण आपण अकॉर्डिंग टू मराठी ऑडियन्स थोडेसे चेंजेस केले आहेत ह्या आपल्या नाटकात. आणि मी जेव्हा म्हणजे मुग्धाचं जेव्हा कास्टिंग झालं आणि ती जेव्हा वाचनात सुरुवात केली, तिने एकंदरीत वाचायला, विजू दादा आला, दादा, ओ नो आय एम नॉट गोना कॉल यू दादा, विजू आला, अँड आय वॉज लाईक ओ माय गॉड, हे तुम्ही त्या कॅरेक्टर्सला एक वेगळंच वळण किंवा एक वेगळं काहीतरी हे करतायत. त्यातही वेगळेच, त्यातही मोठे मोठेच आर्टिस्ट आहेत तिकडचे इंग्लिशमध्ये, पण इकडे ज्या प्रकारे मुग्धा आणि विजू करतोय, दे आर सो लाईक सुपर्बच्या वरचा एक शब्द बापरे. आहे. Thank you. होय. कारण ती जी कॅरेक्टर्स आहेत बेसिकली मिस्टर अँड मिसेस जोशी, ते नॉर्मल लोकांची ते नाहीच आहे. त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती एक वेगळी एनर्जी लेवल आहे. म्हणजे आय गेस तुमच्या अशा टाईपचे परफॉर्मन्सेस हे पहिल्यांदाच लोकांना बघायला मिळणार आहेत इथे. थँक्यू. नक्कीच बहुतेक एवढं वेळ मी काहीच नाही केलं. एवढी वेळी मुग्धा कधीच कोणी आणि बघितलं नसेल. मुग्धाकडनं हे अशा टाईपचं ती काम करू शकते, तिची एकंदरीत पर्सनॅलिटी बघता मी असं झालं, ही असं पण काम करते. कारण की तू सिरियल केली नस तिच्याबरोबर म्हणून. नाही, पण मला माहिती आहे सगळं काय करते ती. इतका वेडेपणा आहे आणि तो इतक्या कन्व्हिन्स करायचं, त्या वेडेपणा करून लोकांना कन्व्हिन्स करणार होता आपण की हो हे खरं आहे, घडतंय. सो दॅट्स द मॅजिक. आणि भरत सरांबरोबर काम करणं एक वेगळंच आहे खरं सांगायचं तर. म्हणजे मी आता प्रकाश इनामदार, शरद तळवळकर, सुधीर जोशी, नंतर अविनाश करशीकर किंवा संजय नार्वेकर, हे वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम केलं. आणि हे सगळे विनोदाची विद्यापीठ आहेत. सतीश तारेबरोबर तर एक अख्खं पर्व केलं मी. सगळेच विनोदाचे बादशाह आहेत आणि त्यांची प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे. आणि भरत सरांची ह्या सगळ्यांपेक्षाही एक वेगळी स्टाईल आहे. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळते. डाऊन टू अर्थ माणसाने कसं असावं हे खरंच त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. कारण इतक्या कोण आहे हा हां, म्हणजे आम्ही फक्त नाव घ्यायचं, ह्यांना एकदा भेटायचं, मी भेटलो त्यांना, मी त्यांच्याबरोबर काम केलं, मला ह्यांना भेटायचं, माझ्याकडे एक त्यांच्याबद्दलचा किस्सा आहे, मला त्यांना भेटायचं, त्यांच्याबरोबर मला माझ्याकडे एक किस्सा आहे. आणि ऑल्सो नुसतं ते भेटलेत असं नाही, पण त्यांनी ज्या लेवलचे ब्रँड लॉन्च केलेत, जे खाऊन किंवा जे वापरून मी ऍक्च्युली मोठी झाली आहे. हो, म्हणजे खरंच आहे. अमूल आणि फ्रुटी, गुड काय म्हणजे नाईट, अजून काय पाहिजे काय, आपल्याला. what आणि असं not? होतं की ह्या माणसाने हे सगळे ब्रँड लॉन्च केलेत. पहिली ऍड किंवा लोकांसमोर ब्रँड आणणं हे पहिल्यांदा ह्या माणसाने केलंय. Ad guru. आणि ऍड गुरु. आणि आत्ता ते ब्रँड कुठे आहेत बेसिकली, त्याचा पाया तर ह्यांनीच रचलेला आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळे ॲड गुरु वगैरे म्हणतात, मी म्हणतो मॅड गुरु आहेत ते. मॅड खरंच मॅड आहेत म्हणजे ते पूर्ण. त्यांनी आम्हाला अजून वेड केलेलं आहे, बाकी काही नाही. 10 एप्रिलला 3:30 वाजता दुपारी शिवाजी मंदिरला आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की 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 या. अजूनही प्रयोग ठिकठिकाणी सगळ्याच थिएटर्समध्ये आहेत, पण पहिल्या प्रयोगाला, शुभारंभाच्या प्रयोगाला येऊन आमचंही मनोबल वाढवा आणि हसायला तयार राहा. आणि मी पुण्याचा आहे, त्यामुळे 18 एप्रिलला रात्री 9:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर इथे पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग आहे. नक्की नक्की या आणि हसा, मनसोक्त हसा. अँड दिस इज फॉर यंगस्टर्स. गाईज हे नाटक खूप आवडणार आहे तुम्हाला. अजिबात असे काय लेम जोक्स किंवा त्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. खूप नवीन गोष्टी, आपल्या टाईपचे जोक्स इकडे असणार आहेत. सो प्लीज डू कम अँड वॉच आवर प्ले कॅरी ऑन स्पायगिरी.